त्याच्यात एक धाम पण आहे. आपण ज्या धामाचं दर्शन घेतलं द्वारिका धाम. आणि मग प्रवासामध्ये थोडी झोप पाहिजे. मला वाटतं बसल्यापासून एक तासभर झोपही झाली बऱ्यापैकी. थोडा नाश्ता पाहिजे. नाश्ता जवळजवळ सगळ्यांनी केला नाश्ता. काही तर खाल्लं ना. हां आता थोडं प्रवचन. ज्ञानोबरांची आज्ञा. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. 4 धाम यात्रा केली पण पठ्ठ्याने एकदा सुद्धा देवाचं नाव तोंडात येऊ दिलं नाही. आता काय फल मिळावं? ज्ञानोबरांचा एकच. ज्ञानोबऱ्या फार जोरात मारत नाहीत, एकच मारत. व्यर्थ. काय वापरला शब्द? व्यर्थ. जर समजा खूप फिरला पण देवाचं नाम घेतला नाही तर त्याचं फल काय? व्यर्थ. आणि खरं सांगा बरं, भरपूर काम केलं जर व्यर्थ गेलं तर वाया गेलं तर उपयोग आहे का त्याचा? आपण प्रत्येक गोष्टीचा जो काही सायास करतो त्याच्यातून काहीतरी मिळालं पाहिजे, फल मिळालं पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगतो, यात्रा तर अनेक असतात. मी बऱ्याच वेळेला तर असे केले, रात्री 10-10 वाजता सगळ्याला उठवून थोडा वेळ प्रवचन केलं. म्हणजे आपण यात्रेमध्ये सत्संग रहित जाऊ नये. भगवान नामचिंतन रहित यात्रा होऊ नये, कारण ती निष्फळ होती म्हणून, नाही का? मग त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या कथेचा आश्रय घेतो. आज आपण खूप सुंदर असं दर्शन घेतलं सगळ्यांनी. स्नानही खूप छान झालं. भारतामध्ये जे काही प्रमुख सरोवर आहेत त्याच्यातलं हे एक मुख्य आहे. भारत देशामध्ये सगळ्यात 1 नंबरचं सरोवर कोणतं आहे माहितीये का? कुणाला माहितीये? मानस सरोवर. पहिलं आहे ते मानस सरोवर. पण मानस सरोवर जाणं जवळजवळ अशक्य आहे. तुमच्यापैकी कुणी गेलं? माझ्या माहितीप्रमाणे 1 लाख रुपये लागतात म्हणे जायला. हां, आणि पुढे ते काय झालं ते थोडं चीन आणि ते चीनमध्ये हे झालेलं आहे. हां, त्याच्या कारणाने तिथं परमिशन मिळण्यापासूनची अडचणी आहे. त्याच्यात 2ऱ्या क्रमांकाचं जे सरोवर आहे त्याचं नाव आहे पुष्कर सरोवर. हे फार महत्वाचं सरोवर आहे. इथं 2-3 प्रकारच्या आख्यायिका आहेत. तुम्हाला ऐकत आहे का? झोप लागत नाही ना कोणाला? नाही ना? हा. ब्रह्मदेवाला ब्रह्मलोकामध्ये बसून काय जप चालला होता आणि जप करता करता थोडा डोळा लागला. कुणाचा? म्हणून आपल्या जर लागला तर काही वाईट म्हणून घ्यायचं नाही बरं. हा हा सहज डोळा लागला आणि त्यांच्या हातामध्ये जे कमळ होतं की नाही ते वरून खाली पडले. ते सरळ जिथं पडलं, आता ते ब्रह्मलोकातलं कमळ आहे, ते कमळ इतक्या जोरात आदळलं खाली की त्याच्यामुळे तिथे खड्डा पडला आणि आजूबाजूचं पाणी एकत्रित होऊन तिथे सरोवर तयार झालं. म्हणून त्याचं नाव आहे पुष्कर. पुष्कर शब्दाचा अर्थ आहे कमळ. ब्रह्मदेवाच्या हातातलं कमळ इथं पडलं म्हणून त्याचं नाव पुष्कर सरोवर आहे. आता आपल्या हातातलं कमळ पडल्यावर ब्रह्मदेवाने बघितलं असेल की नाही? वरून सहज बघितलं तर खाली कमळ दिसलं. म्हणून ब्रह्मदेवाने विचार केला चला जाऊ. म्हणून ब्रह्मदेव सरळ वरून आले. जागा छान वाटली, थोडा वेळ राहिले इथं. आता ब्रह्मदेव जर आले तर सगळे आजूबाजूचे ऋषी लोक जमले असतील की नाही? म्हणून हे एक ब्रह्मस्थान मानलं गेलं, ब्रह्मसरोवर आहे. आता तळ मोठं तयार झालं. आजूबाजूला तुम्ही बघितलं खूप सुंदर असं जंगल आहे, आजूबाजूला ते पहाड आहेत आणि त्याच्या योगाने इथं वाघ, सिंह वगैरे असे, त्याच्या योगाने अनेक प्रकारचे पशु पक्षी इथं राहत होते. आणि हे वरून जर बघितलं तर इतकं छान दिसतंय. स्वर्गातून काही देवता जात असताना त्यांनी हे ठिकाण पाहिलं. इतकं रम्य ठिकाण बघितल्याबरोबर त्यांनी विचार केला चला इथं खेळायला जाऊ.
म्हणून स्वर्गातल्या देवता आपल्या अप्सरा आपल्या पत्नी वगैरे बरोबर घेऊन इथं खेळायला येईल. अतिशय सुंदर असं की देवांनी सुद्धा आपल्या पत्नींना घेऊन इथं यावं, एवढं सुंदर निसर्गरम्य प्रदेश. इथले मासे बघितलं ना केवढे होते, मासे एवढे मोठे मोठे होते, त्याच्यातले कासव केवढे असते. पण ह्याच्या जर मगर असेल तर केवढे असेल. सध्या नाही, सध्या तर नाहीच आहेत. मग ते माणसं असे विचित्र आहेत, जिथं जातात की नाही तिथल्या कुणालाच ठेवत नाही. बाकी सगळे निघून गेले, हिंस्र पशु पक्षी निघून गेले. या जंगलामध्ये अनेक हत्ती राहत होते. त्याच्यामध्ये एक हत्ती होता, त्याचं नाव होतं गजराज. त्याला म्हणतात गजेंद्र. हा नाही गजराज, कारण गायरावत हे स्वर्गातला आहे. त्याचा एक मोठा कळप होता. आपल्या सगळ्या कळपातल्या हत्तीनीला बरोबर घेऊन तो इकडं तिकडं फिरायचा. त्याचं सामर्थ्य फार अफाट होतं. वाघ सिंह सुद्धा त्याच्या समोर यायला घाबरत असत. तो गजेंद्र एकदा या सरोवरामध्ये स्नान करायला म्हणून उन्हाळ्याच्या काळामध्ये आला आणि योगायोगाने एका मगरीने त्याच्या पायाला पकडलं. ही कुठली कथा आहे माहिती आहे का? ही या सरोवरातली कथा आहे. गजेंद्र मोक्ष हे जे प्रकरण आहे की नाही, हा पुढचं तुम्हाला माहिती आहे? सांगू बस. गजेंद्राला मगरीनं किती वेळ पकडला असेल तुमच्या अंदाजाने? असं करेल जरा, त्याचा पाठीमागचा पाय पकडला. किती वेळ पकडला असेल? 4 तास 6 तास. 4 तास 6 तास. आणखी हा भागवतामध्ये असं वर्णन 1000 वर्ष. आता तुम्ही कसं जगला असेल ते मला विचारू नका बरं, कारण ते कृतयुगाचा काळ होता. कृतयुगामध्ये अन्नाच्या शिवाय सुद्धा हजारो वर्ष लोक राहू शकत होते, पशुही राहू शकत होते. 1000 वर्षपर्यंत तो त्या मगरी बरोबर झटापट करत होता. पण ना मगर याला खाऊन टाकू शकली, ना गजराज मगरीला मारून बाहेर येऊ शकला. असं 1000 वर्ष चाललं. पण एक झालं, हळूहळू गजेंद्राची शक्ती कमी व्हायला लागली. आणि खरं सांगा, त्याच गजेंद्राची शक्ती कमी होती असं नाही. काल आपल्यावरून गेल्यानंतर याही गजेंद्राची शक्ती कमी होती. काही लोकांच्या घरी गेले की नाही दाखवतात, हे आमचा तरुणपणीचा फोटो आहे मला, अशी विषय होती की नाही. हा एकदा जर इथून ड्रायव्हिंगला बसलो तर 700 किलोमीटर जात होतो की नाही. हा एकदा जर असं मांडी घालून जर सांगायला बसलो मी, उगाच 6-7 घंटे असंच बसू शकतो. बघायचं का? हा आता वृंदावनला जायचं म्हणून मी काही तेवढा वेळ घेणार नाही. हे माणूस आपल्या तरुणपणीच्या गप्पा मार आणि खरे नसतात का? असतात की खरे असतात. हा जवळजवळ घडणाऱ्या घटना खऱ्या असतात तारुण्यातल्या. पण एक वय जेव्हा कमी होतं ना, हळूहळू गजेंद्राची शक्ती क्षीण होत जाते. गजेंद्राचं कसं होतं सांगू का? Here I come, light as a feather. चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है. चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे. आमच्या ताईची फरमाईश आहे बरं. हळूहळू मनुष्याचं आयुष्य निघून जायला लागलं. कधी जातं माहिती आहे का? सुबह शाम और दोपहर धीरे धीरे, सुबह शाम और
दोपहर धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे. हळूहळू माणसाला वाटतं सकाळ झाली, माणसाला वाटतं दुपार झाली, माणसाला वाटतं संध्याकाळ झाली, पण ही नुसती होत नाही बरं. काळ मागे पडतो तेव्हा साधा पडत नाही, जाताना आपलं आयुष्य घेऊन जात असतो. आजपर्यंत तरी काय काय नेले बघा बरं. लड़कपन भी बीता, जवानी भी बीती, लड़कपन भी बीता, जवानी भी बीती, बुढ़ापे का होगा असर धीरे धीरे, बुढ़ापे का होगा असर धीरे धीरे चले जा रही है, उम्र धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे. हळूहळू बालपण निघून गेलं. कुण्या दिवशी संपलं बालपण कुणाच्या लक्षात आहे का? हा, हळूहळू तारुण्य संपलं. कुण्या दिवशी? त्या संस्कृत मध्ये एक फार मजेशीर श्लोक आहे. एक म्हातारी चालली होती रस्त्याने, ते फार म्हातारे झाल्यानंतर ते असं वागतेत बघा, काय म्हणते त्याला? हा, ती म्हातारी अशी जखड म्हातारी कुंपट निघालं होतं, अशी वाकून वाकून चालली होती. हा, एका पोराला उगा सहज लहर आली, तिची थट्टा करायची. तिने सांगितलं, अगप पश्यसी किम बाले किम भूमौ पतितन तव. आता म्हातारीला म्हातारी म्हणावं की नाही, तर काय म्हणलं, ए पोरी खाली काय बघायलीस, काही पडलंय का तुझं? त्या म्हातारीला असं खालून वर बघितलं आणि काय म्हणले माहितीये का? अदप पश्यामी हे बाल गतम तारुण्य मौक्तिकम. माझं तारुण्य नावाचं मोती खाली पडले, हुडकायला लागले म्हणजे. हा, म्हणजे काय होतं, हळूहळू म्हातारपण येतं. मग म्हातारपणामध्ये काय काय घटना घडतात बघा बरं. गिरे दात तेरे हुए केश उजरे, गिरे दात तेरे हुए केश उजरे, झुकी जा रही है कमर धीरे धीरे, झुकी जा रही है कमर धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे चली जा रही है. सगळ्याच असंच होत असतं की नाही, कोणाला थांबून ठेवता येतं का? शहाणा कोण? ज्याला आपल्या जीवनाचं कल्याण करता आलं तो शहाणा. म्हणून ज्यांनी हे काव्य केले त्यांनी फार छान सांगितलं, अगर चाहते हो कल्याण अपना, अगर चाहते हो कल्याण अपना, जपो राम आठो प्रहर धीरे धीरे, जपो राम आठो प्रहर धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे. सुबह शाम और दोपहर धीरे धीरे, सुबह शाम और दोपहर धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे चली जा रही है, उम्र धीरे धीरे. अगर चाहते हो कल्याण अपना, जपो राम आठो प्रहर धीरे धीरे. हळूहळू राम प्रभूचं आठो प्रहर नाम घ्या. काही काही जणांना ही समस्या आहे का, झोपच लागत नाही रात्र रात्र? कुणाला नाही ना? माझा तर प्रॉब्लेम असा, पडलं की झोप. हा हा, मग काय नाही, मग काय नाही. हा, गाडीत नाही, घरचं म्हणायलो मी. असं असं, बरोबर बरं. हा, घरी लागल्यावर काही टेन्शन नाही. हा, बस बस, वा. मग माझेच आहेत, मग आपलेच आहेत, आपणच आहे सगळं. हा हा, म्हातारपणामध्ये झोप कमी होते का वाढते? सगळ्याची. माझी होईल का? होईल का? बरं पण बरं, कधी विचार केला का बरं कमी होत असेल म्हणून?
हा, भजन करायला वेळ मिळावं म्हणून देव झोप कमी करतो. वा वा वा, खरंय. वा वा वा. तर कशाच त्यासाठी झोप कमी होते. तर माणसं फार हुशार आहेत बरं. झोप कमी झाली की नाही जप करत नाहीत, मोबाईल बघतात. हा हा, हळूहळू मनुष्याचं आयुष्य कमी होतं, हळूहळू मनुष्याचं सामर्थ्य कमी होतं. मग उरलेल्या आयुष्यामध्ये माणसाने काय करायला पाहिजे तर जपो राम आठव प्रहर धीरे धीरे. हा, भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. हळूहळू भगवंताच्या नामाचा जप करत राहिलं, काळ सार्थक केला त्याने. समजून घ्यावं की त्यांनी आपला काळ काय केला, सार्थक केला. गजेंद्राचं फार मोठं भाग्य होतं. सामर्थ्य शक्ती कमी झाल्यानंतर त्याला परमात्म्याची आठवण झाली. आपल्याला म्हातारपणी सुद्धा नातवाची आठवण होते पण कृष्णाची आठवण होत नाही, भगवंताच्या नामाची आठवण होत नाही. गजेंद्राला झाली आणि गजेंद्राने भगवंताची स्तुती केली, भगवंताला हात मार. आणि भगवंत एवढी कृपाळू आहे. देवाच्या जागेवर जर मी असतो तर काय म्हणलं असतं माहिती का, 1000 वर्ष झालं तुला पकडून ठेवले, तेव्हा आठवण केली, आता आठवण झाली होय माझी. पण देवाचा स्वभाव असा आहे, देवाच्या कानावर हाक ऐकायला पडल्या बरोबर परमात्मा तिथून निघाला. काही काही महापुरुषांनी असं वर्णन केले, देव जेवायला बसले होते म्हणे. देव जेवायला बसले आणि अचानक उठले. उठल्याबरोबर लक्ष्मण विचारलं कुठे चालला. देवाने हाती असं म्हणलं. हा हा, हा कहे लक्ष्मी, हा ती कहे गजराज. हा म्हणताना परमात्मा वैकुंठात होते म्हणे, ती म्हणताना हत्तीच्या जवळ होते म्हणे. आता किती अंतर असेल वैकुंठ ती हे पुष्कर. एवढ्या वेगामध्ये परमात्मा आला नाही का. आणि देवाला असं समोर आलेलं बघितल्याबरोबर त्या गजेंद्राने विचार केला, देवाला काय द्यावं बरं. त्यांनी पाहिलं तर सरोवरामध्ये कमळाचं फुल होतं, थोडं लांब होतं. तर पाय तर पकडलेला होता मगरीने. तसंच करत सरकत सरकत थोडा बाजूला गेला, ते कमळ आपल्या सोंडीने तोडलं आणि देवाच्याकडे फेकलं. आणि देव इतके खुश झाले. कशामुळं, हा माझ्या भक्ताने मला काय दिलं, कमळ पुष्प दिलं. परमात्मा एवढे प्रसन्न झाले कमळ पुष्प दिल्या कारणाने. गजेंद्र म्हणतो, देवा असे अकिंचन पुरा मग कुठून आणू तरी, पुरंदर वनातले सुमन दिग्विजा माधुरी, घरीच परड्यात जी उमलतात पाने फुले, पदीय चरणावरी प्रभुवरा तयार केले. चांगली चांगली फुलं, चांगल्या चांगल्या माळा तुला द्याव्यात, समर्पण करावं एवढं माझ्याजवळ काही नाही. मग इथं जे उमललेलं फुल आहे ते मी तुला समर्पण करतो. सुगंधित विगंधिवा मजन ठाऊकी ही कशी. हे फुल सुगंधी आहे, नाक मोठं आहे. कुणाचं कुणाचं, हा हत्तीचं नाक मोठं असतं ना, तेवढं असतं, चांगलं वावभर नाक असतं सोड. पण ते सुगंधी आहे का विगंधी आहे हे मला माहित नाही. सुगंधित विगंधिवा मदन ठाऊकी ही कशी, त्वदर्शन करावया असत की अनाथ राहत असे. त्याचा मी वास घेतलेला नाही. देवाला गजेंद्रांनी प्रार्थना काय केली माहितीये, सुगंध रुचला तरी उचलूनी हृदासी धरी. सुगंध जर चांगला वाटला तर उचलून जवळ घ्या, वास घ्या. नवास रुचला तरी तुडवी त्या पदाच्या तळी. आणि जर आवाज जर आवडला नाही तर खाली टाकून त्याच्यावर तुमचा पाय ठेवा. तरी सुद्धा तुम्हाला आसनाच्या रूपाने कमळाचं फुल दिल्याचा मला आनंद आहे. एवढ्या भक्तीनं जर भगवंताला समर्पण केलं तर देव किती आनंदित होईल. देवाला अत्यंत आनंद झाला. भगवान परमात्म्याने उचलून आपल्या हातात घेतलं, एवढे प्रसन्न झाले. वस्तुतः जर बघायला गेलं ना तर वस्तुतः जर बघायला गेलं इकडे 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 मस्त इकडे 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 ठेव खुर्ची, इकडे ठेव. चार्जिंग नाही म्हणाली, चार्जिंग नाही म्हणाली. एकदा काय झालं, मी ज्यावेळेस नवीन नवीन कीर्तनाला जायचो की नाही, गाडी वगैरे नव्हती,
बसनं जात होतो. एका गावात कीर्तनाला गेलो बसनी. रात्री कीर्तन झालं, एकाच्या घरी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो. बरोबर 7:30ला बस होती. त्या माणसाने मला बरोबर 7ला 7, 7:15 पर्यंत बस स्टँडवर आणला. Disconnected. आता निघायचं होतं, गाडीची वाट बघत थांबलो होतो. तेवढ्यामध्ये काय झालं, रात्री कीर्तनातला एक भजनकरी आला. राम राम महाराज. म्हणलं राम राम, काय चाललंय? काय नाही महाराज, कीर्तन छान झालं, बरं येत जाऊ आमच्या गावात परत. म्हणलं हो बोलवलं, येतो म्हणलं. काय त्याचं महाराज इथून एक 10-15 मिनिट लागतात म्हणलं गाडी यायला आणखी. हे समोरचं घर आहे की नाही ते माझं आहे, आपण आमच्या घरी जाऊ, थोडं चहा तर घेऊ. म्हणलं नाही म्हणलं, गाडीची वेळ झाली तर पुन्हा गाडी आली तर परेशान. नाही म्हणलं, काय गाडीवर वळेपर्यंत आपण येऊ शकतो, आहेच किती अंतर. मी विचार केला बस स्टँडवर थांबण्यापेक्षा जाऊ. मग गेलो त्याच्या घरी. उगा एकाच खोलीचं घर, फार गरीब माणूस. त्याच खोलीमध्ये 2-3 लेकरं बायको सगळेजण. त्यांनी सांगितलं अगं महाराज आले, पटकन बसायला टाक बरं काय. तर तिने एक बिचारीने एक पोतं टाकलं, पोत्यावर बसलो. बाजूला चूल होती. नवऱ्याने सांगितलं बायकोला महाराजाला लवकर जायचं आहे आणि पटकन चहा कर बरं. आता कसं आहे, दुसरी एखादी खोली असती तर मध्ये बोलून काही सांगता आलं असतं, पण तिला आता नाही इलाज होता, समोर सगळं होतं. तिने म्हणले अहो सकाळच्या चहाला साखर, पत्ती, दूध संपलंय, तुम्ही पटकन एक 20 रुपये द्या बाळूला, बाळू जाऊन घेऊन येते. त्या बिचारांनी खिशात हात घातले, दोन्ही खिशात पैसे नाही. तर म्हणलं बाळू एक काम करते, समोरचं दुकान आहे की नाही, त्या दुकानदाराकडून घेऊन या, त्याला म्हणा थोड्या वेळाने देतो म्हणा. बाळूनं म्हणलं सकाळच्या चहाला आणतानाच म्हणले आता उधारीला येऊ नका म्हणून. त्यानं तुम्हाला सांगतो, त्या नवऱ्याचा आणि त्या बायकोचा चेहरा जर असा पडला, काय करावं. महाराजाला चालले होते बरं, बोलवून आणलं घरी आपण आपल्या हातात. पण आता काहीच नाही, कसं करावं, इतकं टेन्शन आलं दोघालाही सुद्धा ना, काय करावं. मी पटकन माझ्या खिशातले 50 रुपये काढले, बाळूला दिले. बाळू जरी घेऊन. बाळूनं पटकन 50 रुपये घेतले. बाळूनं जाऊन दूधही घेतला, साखरपत्ती घेतली आणि पटकन घरी आला. त्या माऊलीने छान चहा केला, ते दिला मला. छान मी चहा घेतला. ते म्हणजे महाराज इतका आनंद झाला, तुम्ही आमच्या घरी आलात, चहा घेतलात. साखर कुणाच्या पैशाची, पत्ती कुणाच्या पैशाची, दूध कुणाच्या पैशाचं. हा गुरुप्रसाद. हे का सांगितलं माहिती का, गजेंद्राने देवाला फूल वाहिलं, दिलं. गजेंद्राचं होतं का फूल? फूल कोणी तयार केलं? बरं जाऊ द्या, तुम्ही सगळीकडे काही बेल फूल वगैरे वाहताय ना, तुमचं आहे? तिथलेच बेलाचं बेल काढला, तिथंच व्हायला देवाला. आता तर आमच्या मिश्राजीने सांगितलंय, देवावरचा बेल काढा म्हणे, त्याला थोडं धुवा म्हणे, आणि पुन्हा देवालाच व्हा म्हणे, काही हरकत नाही. तुमच्याकडे आले काय? आले का? हा मग काय हा गेले. हा बस ठीक आहे, काही का असे ना, न करण्यापेक्षा चांगला. हा नाही म्हणून न वाहण्यापेक्षा चांगला. ठीक आहे, याचा अर्थ तुम्ही आळशीपणा करून जर तसं वाहत असलात तर चुकीचं आहे बरं. हा म्हणजे आपण जे देवाला वाहतो, आपण जे देवाला समर्पण करतो, ते कुणाचं असतं? देवाचंच असतं. देवालाच वाहिलेलं असतं, तरी देवाला आनंद. मला दिलं बरं. ज्ञानोबांनी असं वर्णन केलंय, बालक बापाची ताटी रिगे, तो बापातीच जेवू लागे. कधी कधी वडील जेवायला बसलेला बघून लेकरू जवळ येतं, आणि ते ताट कुणाचं असतं? वडिलाचं असतं. वडिलांनी कालवलेला भात असतो, ते लेकरू हात घालून भात घेतं, बाबाला जीव घालतं, आणि त्याचा आनंद बापाला. बघा लेकरू मला खाऊ घालायला, पुढे खाऊ घालो ना घालो. खायचा आनंद असतो, तसं देवाला आनंद कशाचा? तर एक कमळ पुष्प मला दिलं म्हणून परमात्मा अत्यंत प्रसन्न झाले, आणि ते हे ठिकाण आहे. भगवंतानी पुढे त्या मगरीचा पण नाश केला, गजेंद्राला दिव्य गती परमात्म्याने समर्पण केली. आणि असं वर्णन आहे त्या प्रकरणामध्ये, भागवतामध्ये, जो या कथेचं श्रवण करतो, जो या सरोवराचं दर्शन करतो, त्याच्या स्वप्नामध्ये जर काही वाईट स्वप्न जर पडत असतील तर त्या स्वप्नाचं फल नष्ट होतं. स्वप्न 2 प्रकारचे असतात, चांगले आणि वाईट. हे काही चांगले स्वप्न असतात. एखादी सुवासीने आपल्या डोक्यावर घागर घेऊन येते असं जर स्वप्न पडलं तर समजायचं लॉटरी लागणार म्हणजे लागणार. हा समजा एखादा हत्ती असा झुलत झुलत चाललेला जर बघितला, हा गजलक्ष्मी येणार. म्हणजे काय माहिती का, 1 महिन्याच्या आत तुमच्या घरी कार येऊन उभी राहणार. हा असे स्वप्न बघत जा. हे का काही अशुभ स्वप्न असतात. आता अशुभ स्वप्न मुद्दाम सांगणार नाही,
तर तेच रात्री झोपताना यायचे मनात विचार आणि तेच पडायचे. पण त्याचंही फल, आता जसं शुभ स्वप्नाचं शुभ फल असतं तसं अशुभ स्वप्नाचं अशुभ फल असतं. शुभ स्वप्न पडावेत आणि त्याचं फलही मिळावं, अशुभ स्वप्न पडूच नयेत आणि त्याचं फल मिळूच नाही. पण कधी कधी पडतात आणि मग त्याचं फळ तर कमीत कमी मिळू नये ना. त्याच्यासाठी गजेंद्र मोक्षाचं हे चरित्र ऐकावं, किंवा या सरोवरामध्ये स्नान केल्यानंतर त्या दुःस्वप्नाचं फल मिळत नाही, म्हणून त्याचं स्नान सांगितलेलं आहे. असं पुष्कर हे तीर्थ अत्यंत पवित्र आहे, अत्यंत पावन आहे. इथं अनेक ऋषी लोकांनी येऊन यज्ञ केलेली भूमी आहे. पुष्कर क्षेत्राचं खूप मोठं महत्व सगळ्या पुराणामध्ये वर्णन आहे पुष्कर. आणि या पुष्कर क्षेत्रामध्ये आपण आज स्नान केलं, ब्रह्मदेवाचं दर्शन वगैरे आपल्याला जेवढं जमेल तेवढं केलं. तसं तर आजूबाजूला अनेक अशी मंदिरं तयार होतात हळूहळू. नंतर काही आधुनिक मंदिरं पण असतात, अशी काही मंदिरं पण तयार झालेली आहेत. असं म्हणतात अशा एखाद्या सरोवरावर जर एखाद्याने घाट बांधला तर त्याचं फार मोठं फल आहे. म्हणून जवळजवळ मला किती घाट आहेत कुणी बघितलं का? 5 दिसले अशा नाही. मध्ये जायला. 5 भरपूर घाट आहेत. किती पायऱ्या होत्या? हे असं एक घाट आपण आता जिथं स्नान केलं, कोणता घाट होता? गौघाट. गौ घाट. तसं असे अनेक वेगळे वेगळे घाट आहेत. 4 तर दिसले, आपल्यापर्यंत 5 होतं. अशा पूर्ण गोल. तसे माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक 100 वगैरे असते तर मला ऐकण्यात यायला लागलं. थोडं फार कमी जास्त असतं. 84 घाट काशीमध्ये आहेत. बरं, 84 घाट काशीमध्ये आहेत. तर असे घाट जर बांधले तर फार मोठं पुण्य असतं. पण अनेक लोकांनी इथं येऊन असे काही घाट वगैरे पण बांधलेले आहेत. तर असं सुंदर असं सरोवर, भगवान ब्रह्मदेव स्वतः येऊन इथं राहिले, असं ही पवित्र भूमी. आणि आता इथून आपल्याला कुठे जायचंय? मथुरा. गोकुळ, मथुरा आणि वृंदावन असे 3 ठिकाणं आपल्याला करायचे. ब्रह्मांड घाट म्हणून एक घाट आहे गोकुळामध्ये, तिथं जाऊन आपल्याला स्नान करायचंय. बघू जमलं तर रमण रीतीमध्ये जाऊ. जायचंच आहे. बरं ठीक आहे, जायचंच. आता बाकीच्या ठिकाणाची नावं सांगणार नाही, तर तुम्ही पुन्हा जायचंय म्हणणार आहेत मला माहिती. आपल्याला झालं पाहिजे की एका दिवसामध्ये. आग्रा काय बघितलेलं आहे सगळ्यांनी? नाही. नाही, आहेत ठिकाणं तर भरपूर आहेत. तसं पुढे 2 दिवस वाढवायचा पण माझा विचार आहे. आता बघू काय होते पुढे पुढे. चालतंय ना? रेशन आहे का हो? वा वा, क्या बात आहे. तर अशा प्रकारे आपण हे तीर्थ पाहिले. आपल्याला ज्योतिर्लिंग कथा करायची म्हणून एका ज्योतिर्लिंगाचं महात्म्य सांगतो आता. चालतंय ना? आपल्याला सगळ्यात जवळचं ज्योतिर्लिंग कोणतं आहे? परळी वैजनाथ. परळी वैजनाथाची आणि गोकर्ण महाबळेश्वराची कथा सारखी आहे. बरं, फक्त फरक असा आहे, पहिल्यांदा ज्या वेळेला रावण कैलासावर जाऊन त्यांनी भगवान सदाशिवाचं शिवलिंग मागून आणलं, त्यावेळेला ते गणपतीने स्थापन केलं गोकर्ण या क्षेत्रामध्ये. आपण ते कर्नाटकामध्ये आहे. कधी गेलात? आपल्यापैकी कोण कोण गेले गोकर्णाला? गोकर्ण हे आपल्या धारवाड पासून अलीकडे कर्नाटकामध्ये समुद्राच्या काठावर. आम्ही जाऊन आलो. तुम्ही गेला ना? कसं काय? ठीक आहे, आपण जाऊ आता पुढच्या वेळेस. जाऊ. बऱ्याच जण जाऊन आलेले आहेत, काही जणांचं राहिले. तुम्हाला खरं सांगू, गोकर्णाला गेल्यानंतर एक 4 घंटे तर समुद्रामध्ये खेळायला पाहिजे. ज्याला खेळायचंय की नाही समुद्रात, त्यांनी गोकर्णाला अवश्य जावं. खूप सुंदर समुद्र, म्हणजे खेळण्यासारखा समुद्र आहे. बघू, पुन्हा जाऊ आपण नक्की. तर गोकर्णाला भगवान गणेशाने भगवंताची स्थापना केली. रावणाची इच्छा राहिली, आता काय करावं? पुन्हा गेला महादेवाकडे. महादेवाने सांगितलं, हे बघ, जे काम एकदा माणसाच्या हातून व्यवस्थित होत नाही ते दुसऱ्यांदा होईलच याची शक्यता नसते. तुला काय पूजा करायची इथंच कर ना. माणसं फार विचित्र, नाही गावाकडे घेऊन जायचं. महादेवाने सांगितलं, अरे असं नाही, मला जिथं जाऊन राहायचं आहे ते ठिकाण सुद्धा पवित्र लागतं. तेवढं माझ्याकडे काय वाईट आहे? महादेवाने सांगितलं की रात्री फिर लंकेत, म्हणजे कळत तुला. रामायणामध्ये असं वर्णन आहे, रात्रभर लंका चालू राहायची म्हणे.
आता जसं रात्रभर दुकानं चालू राहतात की नाही, कशाचे? आता रात्री चालू राहायची दुकानं काय चांगल्या गोष्टीचे थोडंच राहणार. अनेक राक्षस व्यसनाने उन्मत्त होऊन राहत असतात. रामायणामध्ये असं वर्णन आहे की लंकेतल्या स्त्रिया सुद्धा व्यसनामध्ये ग्रस्त होत्या. हनुमंतराणी वर्णन केलंय सुंदरकांडामध्ये. विषय सेवन, त्याच्यानंतर व्यसन, याच्याने संपूर्ण रात्र निघून जात असते. आणि रात्र त्याच्यामध्ये निघून गेल्यावर सकाळ दिवसभर काय करायचे? आमच्याकडे काय काय पोरं 3-3 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसतात रात्री. सकाळी पहाटे 5 वाजता उठतील नाही, 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता. व्यसनग्रस्त लोकांना पाहिजे. महादेवाला रावणाने सांगितलं माझं नगर सोन्याचं आहे. महादेव म्हणले मला नगर सोन्याचं लागत नाही, माणसं सोन्यासारखी लागतात. आहेत का तुझ्याकडे सोन्यासारखी माणसं? रावणाने सांगितलं काही असो पण तुम्हाला यावं लागेल. देव म्हणे चल घेऊन. पण पुन्हा भगवान सदाशिवाने आपलं शिवलिंग काढून दिलं, त्याला आत्मलिंग काढून दिलं, घेऊन जा. आणि ज्यावेळेस तो निघाला वापस जायला, पुन्हा तीच समस्या आली त्याला. फक्त आता त्याने पाहिलं पोराडगीला द्यायचं नाही. आता पुढे म्हणजे लहान लेकराच्या हातात आधी कुणाला दिलं होतं? गणपतीला दिलं होतं. गणपती पाहिलं होतं, लहान लेकराचं रूप धारण केलं, गवळ्याचं रूप धारण. सुशिक्षित माणसावर भरोसा ठेवावा असं कुणाचं मत आहे? म्हणून त्यांनी पाहिलं आजूबाजूला कुणी आहे का? त्यांनी पाहिलं गडबडीने एक ब्राह्मण घराकडे चालला होता. त्याला वेळ इकडे देवा इकडे तुम्हाला काय काही नाही म्हणता. शिवलिंग तुमच्या जवळ धरा, थोडा वेळ मी जाऊन आलोच, बाथरूमला जाऊन यायचं. ते म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांनी शिवलिंग घेतलं, रावण गेला. नेमकं 2-3 माणसं चालले होते. देवबाप्पा काय चालले? म्हणजे काही नाही, ते काय घेऊन बसलं? म्हणजे शिवलिंग आहे. मग चला आपण पूजा करू. म्हणजे लावा डोळ्याला पाणी. आणि त्याचा पहिलाच मंत्र आहे, देवाची पूजा करत असताना देवाची प्रतिष्ठापना केल्याशिवाय पूजा करता येते का? म्हणून पहिल्यांदाच त्याला खाली टेकवलं आणि त्याच्यावर अक्षदा वाहिल्याबरोबर रावणा इथं का बरं ठेवला? सगळे लोक अदृश्य झाले. रावणाने पाहिलं इथं कोणी नाही. आणि मग रावणाच्या लक्षात आलं की इथं राहावं की माझी नाही, महादेवाची इच्छा आहे. आणि जिथं महादेवाची इच्छा असते की नाही, तिथं महादेव निमित्त कुणाला बनवतील सांगता येत नाही. रावणाला निमित्त करून जातात, पण शेवटी जाऊन तिथं प्रतिष्ठित होता. अशा प्रकारची कथा आहे. आणखी एक कथा आहे बरं. समुद्राचं जेव्हा मंथन करण्यात आलं तेव्हा अनेक वस्तू त्याच्यातून निघाल्या. 14 रत्न निघाले. कोणते? लक्ष्मी कौस्तुभ. तुम्ही म्हणता लग्न लावायला का काय? हे नाव आहेत बरं 14 रत्नाचे. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक वगैरे वगैरे. आणि त्याच्यामध्ये धन्वंतरी नावाचा एक भगवंताचा अवतार आहे. हा जो धन्वंतरी आहे की नाही, हा वैद्यराज आहे. भगवंताने घेतलेला वैद्याचा अवतार म्हणजे धन्वंतरी. धन्वंतरीच्या हातामध्येच अमृताचा कुंभ होता. देव आणि असुराने अमृताचा कुंभ घेतला. मग धन्वंतरीने विचार केला आपण कुठे जावं? आपल्याला जागा पाहिजे ना कुठेतरी थांबायला. धन्वंतरी इकडे तिकडे जात असताना काही राक्षसांनी पाहिलं आणि त्यांनी विचार केला हा माणूस जो आहे की नाही हा थोडा विशेष आहे. काय असतं, प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो. एखादा बिल्डर जर अशा ठिकाणी आला तर बघेल केवढी मोठी जागा आहे. इथं जर एखादा मोठा बंगला जर बांधला, माझ्यासारखा महाराज जर इथं आला तर म्हटलं काय छान ठिकाण आहे. तो मामा काढा होते साऊंड बॉक्स. इथं काय करायचं? प्रवचन करायचं. काय काय जमतील, काय छान थंडगार सावली आहे, सतरंजी टाका नाही का हो का बघा झोपा. तसं धन्वंतरीचा स्वभाव काय होता माहिती का? कुणाला आजारी बघितल्या बरोबर त्याच्या जवळ जायचे, त्याची चिकित्सा करायची. काय झालं त्याला लगेच औषध देऊन दुरुस्त करायचं. राक्षसाने विचार केला हा माणूस जर आपल्या राक्षस लोकांमध्ये जर नेला तर आपले राक्षस निरोगी राहतात. म्हणून असं वर्णन आहे की त्या धन्वंतरीला त्यांनी सगळ्यांनी पकडलं आणि उचलून न्यायला. तेव्हा विष्णू परमात्म्याने मायेनं त्याला तिथून सोडवलं. ह्याला ठेवा उघडं म्हणून त्यांनी एका शिवलिंगाचं स्वरूप तयार केलं आणि त्याच्यामध्ये ह्याला नेऊन लपवलं.
हे शिवलिंग ठेवावं कुठं? तर त्यांनी पाहिलं ही परळी वैजनाथ ही जे ठिकाणी की नाही हे त्याच्या निवासाचे स्थान जागा म्हणून सांगितले आणि इथं त्या धन्वंतरी सहित महादेवाची प्रतिष्ठापना केली. म्हणून इथला जो महादेव आहे त्याचं नाव काय? परळी वैजनाथ. हा. वैजनाथ म्हणजे काय माहिती का? वैद्यनाथ आहे ते. वैजनाथ. हा. त्याचं मूळ नाव काय? वैजनाथ. हा, वैद्यनाथ. वैद्य म्हणजे डॉक्टर. हे सगळ्या डॉक्टराचे स्वामी आहेत. पण अनेक जण असं म्हणतात तिथं जो पर्वत आहे की नाही पाठीमागच्या बाजूला त्याच्यावर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी आहेत. जसं आपल्या नळेगावच्या जवळ ते ह्याचा वडवलचा भेट आहे की नाही, हा, त्याच्यावर थोडं एकच काळ आहे. तेवढ्यात उत्तरा नक्षत्रातच फक्त उत्तराच ना हा उत्तरा नक्षत्रामध्येच फक्त तिथे औषधी आहेत.